रुकडेवाडी येथील सुरेश पडियार याने गोकुळ शिरगाव MIDC येथून तांब्याची तार, रॉड तसेच कॉपर वायर चोरी केली असून तो त्याच्या साथीदारांच्या सह टेम्पोमधून चोरी केलेली तांब्याची तार विक्री करण्यासाठी शिरोली MIDC कोल्हापूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सांगली फाटा येथे जाऊन सापळा रचला। पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे टेम्पो सांगली फाटा या दिशेने जात असताना ताब्यात घेतले। यामध्ये सुरेश रतन पडियार, विक्की प्रकाश गोसावी, राहुल सुरेश पडियार यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून कॉपर वायर, कंडक्टर, तांब्याची तार तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी टेम्पो असा एकूण 7,95,000 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे 4 गुन्हे, शहापूर पोलीस ठाणे 2 गुन्हे, शिरोळ पोलीस ठाणे, हातकणंगले पोलीस ठाणे 1 गुन्हा असे एकूण 11 चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यामधील सुरेश पडियार याने त्याचा साथीदार बारक्या तसेच संतोष यांच्यासह गेल्या 2 वर्षापासून शिरोळ, शहापूर, गोकुळ शिरगाव, शिरोली MIDC, हातकणंगले या ठिकाणी चोरी केलेली आहे। नमूद आरोपीपैकी सुरेश पडियार, विक्की गोसावी, राहुल पडियार यांना ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे हजर केले। आरोपी बारक्या व संतोष हे फरारी असून गुन्ह्याचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, सत्यजित तानुगडे, दीपक घोरपडे, संजय हुंबे, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।